बाबा का आला बाबा 50 भाग पूर्ण झाले हॅपी बर्थडे पोरा. वा 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 सर यांना ओळखतो, हे चित्रपटात काम करतात ना, ओम शांती ओम मध्ये केलंय ना. आणि आज सगळं पाठ केलंय. सर खूप छान अभिनय करता तुम्ही. कोण आहेत पप्पा? अच्छा, हे किरण खेर आहेत. मग अरे वा वा वा. आता यांना पण ओळखतो मी. पप्पा जाऊ दे ना. नाही नाही, असं कसं चित्रपट बघतो, बापा. आलेत कलाकार, बरं वाटतं. कोण आहेत पप्पा? दुनियादारी मध्ये काम करतात हे कोण? सुशांत शेलार. चालेल चालेल, चांगल्या माणसाचं नाव दिलं आपल्याला बाबा. मस्त मस्त, काय एकच डायलॉग आहे त्यांचा. मस्त मस्त डायलॉग आहे एक डायलॉग खूप फेमस आहे असं म्हणत फेमस है डायलॉग तो. कुठला? सस्ती चीजों से शौक लगता है इसलिए हम स्लीपर पहनते हैं. वाह 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 वाह. अरे नमस्कार. यांचा प्रोमो बघितलाय बाजीचा मी. हो ना, मस्त काम केलंय, मस्त काम. खतरनाक. कसं? मेरे बाजी आएंगे, मेरे बाजी आएंगे, मेरे बाजी आएंगे. कोण आहेत? राखी. अरे कोण रागी? ते करण अर्जुन मध्ये हेच होतं ना. नाही करण पप्पा, अर्जुन असं नाही आहे. करू पप्पा. असं कसं नाही करू. हा. बाबा वा वा वा. पाया पडून घेतला. नाही नाही, खूप चांगले गायक आहेत, मला माहिती आहे ना. हो ना. हा, यांचा आवाज म्हणजे ना घसा बसल्यासारखा आवाज आहे. हो पप्पा. कसा असं? अनु मल्लिक आहे ते. ते घशावर काय करा तुम्ही, 90 घ्या हा? ml, 90 ml हा गुळण्या करा. औषध औषध घशाचं औषध. हा ते सांगा ना. यांचं गाणं फेमस आहे ना. कुठलं? अच्छी बिल्डिंग लिफ्ट मेरी बंद है, कैसे मैं आऊं दिल रजामंद है, असं गाणं आहे त्यांचं. हे हे पप्पा आहा कोरा कागज था ये मन मेरा मेरा मेरा, लिख लिया नाम उस पे तेरा, 14 15 16. क्या करोगे तुम आकर कब्र पर मेरी आखिर, क्या करोगे तुम आकर कब्र पर मेरी आकर, थोड़ी देर थोड़ी देर थोड़ी देर रो लोगे. आई ऊंची है बिल्डिंग लिफ्ट मेरी बंद है, एक कैसे मैं आऊं दिल रजामंद है. वाह चलो. आदनान स्वामी. आदनान स्वामी कसं छोटा आहे ना तो. लहानपणीच आदनान स्वामी आहे ना. असं काय. मला श्रेयस पासून सुरुवात करायची आहे. श्रेयस, सगळ्यांना उत्सुकता आहे या सिनेमाची की बाजी काय आहे, बाजी काय. तुमचं लुक पण आहे असं, म्हणजे चेहऱ्यावर तुम्ही दाखवत नाही पण आम्ही डोळ्यांमधून ओळखलं फक्त तुम्हाला. श्रेयस तळपतीच आहेत म्हणून. ते पण काही लोकांनी विचारलं, हा. हा खरंच आहे का श्रेयस तळपती? कोण उभं केलं इकडे. सो बाजी, थोडक्यात सांगायचं तर गोष्ट आहे एका मुलाची, त्याचं नाव चिद्विलास आहे. चिद्विलासचं प्रेम आहे गौरीवर, गौरीचं प्रेम आहे बाजीवर, बाजीचं प्रेम आहे गावावर आणि गावकऱ्यांवर, आणि हा मार्तंड जो विलन आहे इकडे, त्याचं प्रेम आहे गावात लपलेल्या एका गोष्टीवर. तर आता प्रत्येकाला त्यांना हवी असणारी गोष्ट त्यांना मिळते का, ही थोडक्यात त्या फिल्मची गोष्ट आहे. ऐकता क्षणी मला असं वाटलं की हा सिनेमा आपण करायचा आहे. जर परत आपल्याला मराठीत यायचं असेल, एक जे काय लोकांना जर समजावून द्यायचं असेल की मला मराठी सिनेमा करायचा आहे बाबा, तर एक अशा पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन असावं जे आजपर्यंत मराठीत कधीच झालं नाही. वाह वाह वाह. अमृता, मला तुझ्याकडे यायचं आहे. आता मगाशी तू सांगितलंस की या सिनेमामध्ये तुझा एक वेगळा लुक दिसणार आहे आम्हाला वगैरे, तू मेकअप केलेला नाही आहेस, म्हणजे हे का, म्हणजे एक्सपेरिमेंट होतो की तुला खूप वेळ लागतो मेकअपला म्हणून? नाही, बेसिकली आमच्या या संपूर्ण फिल्मचा जो कॅनव्हस आहे ना, तो अतिशय रांगडा आहे, गावातला आहे, आणि त्याच्यामुळे ना काही गरज नव्हती कुठल्याच कॅरेक्टरला कुठल्याही प्रकारचा मेकअप असायची. आतापर्यंतच्या सगळ्या फिल्म्समध्ये मी खूप ग्लॅमरस दिसलेली आहे, पण असा रोल कधीच आलेला नाही. नर्वस होते डेफिनेटली, कारण मेकअप नाही आणि संपूर्ण इतकी मोठी फिल्म करायची.
पण इट वॉज निखिल्स विजन आणि त्याचा विश्वास होता की सगळं सुरळीत पार पडेल. वा. ज्या ज्या वेळेला जितेंद्र जोशींना बघावं त्या वेळेला ते वेगळे दिसतात प्रत्येक भूमिकेमध्ये. म्हणजे एका बाजूला तुकाराम आम्ही बघतो तेव्हा तुम्ही तुकारामच वाटतं आम्हाला, एका बाजूला साई बघतो तेव्हा अत्यंत राग येतो त्या साईचा आम्हाला, आणि आता मार्तंडमध्ये तुमची मेहनत दिसते आम्हाला. कारण जितेंद्र जोशी फिजिकली पण वेगळे दिसत आहेत आम्हाला त्याच्यामध्ये, एक वेगळी मेहनत आहे, लुक पण वेगळा आहे जितेंद्र, त्याबद्दल काय सांगा? काय निखिलने सांगितलं होतं की ते प्रॉमिनंटली 2 वेगळे लुक हवे आहेत त्याला. आणि पहिल्या म्हणजे पूर्वार्धातला मार्तंड जवळजवळ संपत आलेला होता. श्रेयसच्या खांद्याला दुखापत झाली, कारण त्याचं म्हणणं होतं सगळे स्टंट तो स्वतःच करणार, डुप्लिकेट वापरणार नाही. वा. तर त्या स्टंटमध्ये त्याला दुखापत झाली. 3 महिने शूटिंग थांबलं. खरं तर 9 महिने सांगितलं होतं डॉक्टरनी, पण मग 3 महिने थांबलं. आणि त्या त्याला कळलं की मी आता प्रेग्नंट होऊ शकत नाही. मी 3 महिन्यात उरकून घेतलं. 3 महिन्यात मी व्यायामाला सुरुवात केली होती. आणि मग पुन्हा एक असा काळ मिळाला की निखिल म्हणाला की मला आता वेगळंच बॉडी स्ट्रक्चर अपेक्षित आहे. तो दुसरा जो मार्तंड आहे सेकंड हाफमधला, तो असा रांगडा आणि तो असा जबरदस्त वाटला पाहिजे. मग मी परुळेकर सरांना विचारलं, आमचे शैलेश परुळेकर माझे गुरु, मी त्यांना विचारलं की सर, ते म्हणले 3 महिने तुम्ही द्या, पण दुसरं काही करता येणार नाही. 2-2, 3-3 तास मेहनत केली, कामं हातातली सोडली, आलेली घेतली नाहीत नवीन. त्यात पुन्हा निखिल महाजन आमचे दादा असं म्हणाले की आता टक्कल केलं तर बरा. टक्कल केला, टक्कल केल्यानंतर हे आता अजून उगवते. गडबड कर नका. शांत राहा. कसं आहे ना सर, थोडसा आमचं म्हणजे माझ्यावर ऑब्जेक्शन होतं लोकांचं, का मी बा सत्कार वगैरे करतो, पण कसं होतं की एकच बुकी त्यांना देतो. पण आज म्हणजे स्पेशल ग्रामपंचायत तर्फे मी याचं बजेट सँक्शन करून आज प्रत्येकाला वेगवेगळा बुके देणार आहे सर मी. अच्छा, हे त्याची तयारी आहे का? अरे वा. ए तू उठ तिकडं, उठ. अरे उठ बाबा, प्रॉन्सरची सीट आहे ते, प्रॉन्सरची. कोण? अरे या बुकेला प्रॉन्सर झालं एक. तर या बुकेचे प्रॉन्सरर मी यांना आमंत्रित करतो, हिम्मतराव कानफाटे. कधीपासून बोलताय? बोलाव ना मला. कधीपासून तिथे वाट बघतोय ते? कळतं काय तुला? अक्कला कधीपासून वाट बघतोय? बोलाव ना मला. या म्हटलं, या. मग ठीक आहे, जा म्हणतो जातो. मला काय तुझ्या आईला ते? अमृता जाणार आहे 2 अरे मिनिटं. आला ना मग. थांब ना. आलो मी कुठं बघायचं? तर आज या ठिकाणी माननीय श्री श्रेयस तळपदे यांचं स्वागत करण्याची जबाबदारी माझ्यावरती आलेली आहे आणि माझे भाग्य म्हटलं पाहिजे सर. तर आपल्याकडे आज श्रेयस तळपदे यांच्या रूपानं एक चिकण्या क्वालिटीचं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आलेलं आहे. काय क्वालिटी बघा ना सर, क्वालिटी जबरदस्त क्वालिटी, नंबर 1 क्वालिटी आहे, एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आहे sir. हा, मग त्यांचा विशेष गाजलेला पिक्चर म्हणजे थायलंडच्या भावावर आधारित त्यांनी तो पिक्चर केला होता, 3 थाई भाई. सर लिहिलंय सर, म्हणजे आमच्या नेटवर माहिती आहे त्याच्यावर. लिहून आणत जा. अरे हे पण 3 थाई भाई. 3 थे भाई, थे ई कुठून आला? अरे 1 मिनिट, नाही सॉरी तेच आहे सर, तेच आहे. तिथं मुंगी आल्यामुळे ते ई वाटलं मला. विशेष म्हणजे ते हिंदीत गेले पण आपला मराठी भाषा नाही विसरले. हिंदीत जाऊन पण त्यांनी मराठी नाव असलेला हिंदी चित्रपट केलेला आहे. कुठला? ओम साठी ओम. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.